संभाजी महाराजांना जेव्हा पकडण्यात आलं होतं, तेव्हा त्यांना पकडल्यानंतर आपल्या बाजूनी काय प्रयत्न केले होते? ज्योत्याजी केळसकरांनी संभाजी महाराजांना सारखे सारखे छापे म्हणजे घालून घालून ते संभाजी महाराजांपर्यंत पोहोचले असं एक डॉक्युमेंटेशन म्हणतं. पण काय झालं एवढा इतिहास माहीत नाहीये. पण एक इतिहास मात्र नक्की आपल्याला समजतो, की त्यांनी संभाजी महाराजांच्या देहाची अत्यंत विचित्र विटंबना बघितली आणि त्यांना असा प्रश्न पडला, की अशा अवस्थेत राजाला परत न्यायचं स्वराज्यामध्ये आणि असं अवस्था करून ठेवली होती, की संभाजी महाराजांना परत नेऊच शकत नव्हते. किती मारत असतील. अहो अंगावरचं मांस आणि मांस ओढून काढलंय असं उल्लेख आहे. रक्त घोटायचं तर ती गाठी फोडून काढायच्या, तिथं यातना द्यायच्या, तिथं लावा उतरवायचा, हाडाला चिकटलेलं मांस टोकदार सांगशीने ओढून काढायचं, डोळे फोडायचे, जीभ काढायची, तिथं टिकता मिठाचे हे करायचे, परत कोळशाचे निखारे उतरवायचे. इतका ज्वलंत अत्याचार संभाजी महाराजांवर केला. हे ज्योत्याजी केळसकर तिथपर्यंत पोहोचले. पण त्यांना लक्षात आलं ही या असा राजाचा विटंबित देह घेऊन आपण कसं जायचं असा प्रश्न पडला. पण त्या ज्योत्याजी केळसकरांनी छापे घातल्याचं वर्णन आहे आणि तेच तिथपर्यंत महाराजांपर्यंत पोहोचलेले आहेत. पण इतिहास खूप अशक्त आहे. इतिहास माहित नाही नक्की काय झालं. पण असं ज्योत्याजी केळसकरांना संभाजी महाराजांचा असा देह दिसला आणि त्यांनी प्रयत्न केलेला आहे. इतका मोठा मराठा मावळा आपल्याला दिसतो.